नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. गुरुवारी चुकूनही करू नका या 5 चुका, स्वामी महाराज होतात नाराज. जय श्री स्वामी समर्थ. आजचा हा विषय तुमच्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगाला दूर करून घरात सुख समृद्धी आणि स्वामींची असीम कृपा आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. गुरुवार हा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आणि गुरुकृपेचा अत्यंत पवित्र व मंगलमय दिवस मानला गेला आहे. या दिवशी आपण केलेल्या छोट्याशा सेवेचं आणि भक्तीचं फळ 1000 पटीने मिळतं. परंतु न कळत घडलेल्या काही चुकांमुळे स्वामी महाराज नाराज होतात आणि घरातील लक्ष्मी प्रसन्न होण्याऐवजीच अलक्ष्मी ते रात्री झोपेपर्यंत कोणत्याही गोष्टी टाळल्या पाहिजे. हे अत्यंत गांभीर्यानं समजून घेणं गरजेचं आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवारी घरात कडाक्याचं भांडण, कटकटी किंवा कुणाचाही अपमान करू नये. विशेषतः घरातील स्त्रिया, आईवडील, वृद्ध आणि कोणत्याही व्यक्तीचा अनादर केल्यास स्वामी महाराजांची कृपा दूर निघून जाते. या दिवशी आपल्या वाणीवर पूर्ण ताबा ठेवायचा आहे. कुणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही, कुणाचीही निंदा करायची नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गुरुवारी घरात किंवा शरीराची अशी कोणतीही कामं करू नयेत ज्यामुळे गुरुग्रहांचं बळ कमी होतं. जसं की गुरुवारी वरून केस धुणे, दाढी करणे, नखे कापणे किंवा केस कापणे हे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं. असं केल्यानं आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि धनहीन होण्याची शक्यता असते. म्हणजे आपल्या घरामध्ये गरिबी येण्याची शक्यता असते. तसंच गुरुवारी घरामध्ये जाळे जळमटे काढणे, अत्यंत तीव्र रासायनिक द्रव्यांनी घर स्वच्छ करणे किंवा फार मोठे साफसफाईचे काम करणे टाळायला पाहिजे. कारण गुरुवार हा स्थिरतेचा दिवस आहे आणि या दिवशी घरातील सकारात्मक ऊर्जा स्थिर राहणं आवश्यक असते. तिसरी गोष्ट म्हणजे गुरुवारी कपडे धुताना किंवा फरशी पुसताना साबण व लादी पुसण्याच्या पाण्यात जास्त प्रमाणात आंबट किंवा रासायनिक गोष्टीचा वापर करणे आणि कपडे धुताना त्यावर जास्त प्रमाणात साबण लावून आपटणे टाळावे. चौथी गोष्ट म्हणजे अन्न आणि हरभऱ्याबाबतीची काळजी. गुरुवारी चुकूनही मांसाहार, मद्यपान किंवा कांदा लसूण तामसिक अन्नाचं सेवन करू नये. कारण यामुळे घरातील सात्विक वातावरण नष्ट होते आणि स्वामी स्वतःला एकाग्रतेमध्ये भंग पावतात. स्वामीच्या सेवेमध्ये भंग पडल्यासारखा होतो. या दिवशी सात्विक आणि पिवळ्या रंगाचे पदार्थ जसे की डाळ, खिचडी, बेसन किंवा शिरा याचं स्वामींना नैवेद्य दाखवून ग्रहण करू शकतात. पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशांचा व्यवहार. गुरुवारी कुणालाही उधार पैसे देणे किंवा कुणाकडून कर्ज घेणे टाळलं गेलं पाहिजे. कारण या दिवशी दिलेला पैसा सहजासहजी परत येत नाही आणि आर्थिक घसरण सुरू होते. गुरुवारी संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी आणि स्वामीच्या आगमनाची वेळ असते. त्यामुळे यावेळी घरात अंधार ठेवू नका. मुख्य दारावर किंवा देव्हाऱ्यात अंधार असणे म्हणजे दरिद्रताला आमंत्रण देण्यासारखं आहे. संध्याकाळी देवापुढे गाईच्या तुपाचा दिवा लावा, तिळाच्या तेलाचा दिवा लावा, धूप-दीप दाखवून श्री स्वामी समर्थ मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. गुरुवारी कोणीही याचक किंवा गरजू व्यक्तीला दारावरून रिकाम्या हाताने पाठवू नका. आपल्या क्षमतेनुसार अन्न किंवा धान्याचं दान करावं. जर तुम्ही गुरुवारी या लहान लहान नियमांचं पालन केलं आणि स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवून मनपूर्वक सेवा केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व आजारपण, संकट आणि पैशांची अडचण दूर होऊन स्वामींची अखंड कृपा दृष्टी तुमच्यावर व तुमच्या परिवारावर सदैव राहील. यात शंका नाही. म्हणूनच या 5 चुका अजिबात करायच्या नाही. या चुका तुम्हाला टाळायच्या आहे. श्री